चला टीम आदर्श फणसपाडा संघ 2 सलामीवीर मैदानाच्या दिशेने आपण मार्गस्थ करायचे. मकरध्वज चषक 2026 दहिसर वैतरणा विभाग. आज वैतरणा गटातील दिग्गज संघ जे आमने सामने तुम्हाला पाहायला मिळतात. 12 संघातील आज लढत. कैलासवासी हवेश सुरेश कांबळे यांना आपण आज भावपूर्ण श्रद्धांजली देखील दिली या स्पर्धेच्या माध्यमानं. मोहनदादा यांना देखील आज आपण ती श्रद्धांजली अर्पण केली या स्पर्धेच्या माध्यमानं. आणि विशेष करून प्रत्येक एक गोड आठवण आहे. आज नेहमीच व्यक्ती आपल्यापासून दुरावल्यानंतर त्या व्यक्तिमत्वाची किती कमी आहे हे निश्चित स्वरूपाने जाणवते. दहिसर विभागामध्ये गेल्यानंतर मकरध्वज देवस्थान जे विशेष करून तुम्हाला पाहायला मिळते सुंदर पद्धतीने. आणि ते क्षणचित्र जे विशेष करून आपल्याला पाहायला मिळाले विश लाईव्ह नेटवर्कवर. चला पहिल्या अगदी सामन्याचा जो प्रवेश शुल्क आहे तो सर्वांनी जमा करावा ही नम्रतेची विनंती. दोन्ही संघ आई जीवदानी डोंगरपाडा आणि घाटिंब संघ. योगेशजी पाटील यांचं देखील शुभागमन झाले. कसराळीकर आणि लोकल बॉय त्यांचं देखील सहर्ष स्वागत. सुरुवात होईल या मॅचला. दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा. दोन्ही सलामीवीर मैदानाच्या दिशेने रोहित स्ट्राईक एंडला बॅटर तर विकी पाटील नॉन स्ट्राईक एंडला बॅटर इथून पाहायला मिळतो. तर पहिलं षटक हाताळण्याकरिता इथून विशाल आज स्वराज इंडियत आहेत म्हणून आज 12 मॅनच्या भूमिकेमध्ये जे पाहायला मिळतात मिस करतील या मॅचला. परंतु लवकरात लवकर अगदी बरे होऊन मैदानाच्या दिशेने उतरतील याच आमच्याकडनं देखील सदिच्छा. दुसऱ्या सामन्याला अगदी होईल सुरुवात. दोन्ही ऑफिशियली पंच महेंद्र गरेल आणि गणेश धावडे जो ब्रँड आहे पालिवलीचा तोच मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय. राऊंड द विकेट ही सुरुवात विशालाला आपण पाहत आहे. गोलंदाजी मार्कवर इथून ही सुरुवात. पहिला चेंडू अक्रॉस झाल्याने उचलला आणि चांगलं कनेक्शन आहे. रोहितच्या बॅटमधनं पहिल्या चेंडूवर स्वॅग से करेंगे सबका स्वागत. षटकार. चांगलं कनेक्शन फ्रंट फुट वर आले. ऑन साईडला परावर्तित केलं गेलं आणि सरळ चेंडू निघून गेला. स्कोअर लेग सीमारेषा पार. रोहिताची ही ताकद आहे. थोडासा चेंडू खाली राहिला. विशालकडे तो अनुभव आहे आणि तोच अनुभव इथून दाखवत असताना कुठेतरी पहिला चेंडू ज्याकरिता रेडी नव्हते परंतु तिथून रेडी होते रोहित. पहिल्या चेंडूवर तो कडपूर समाचार घेतला आणि तदनंतर इथून हे प्रत्युत्तर दिलं विशालने देखील. लेन थोडीशी पुढे ठेवली. हलकासा चेंडू खाली राहिला. अँगल क्रिएट करत निघून गेला. फ्रंट फुटवर यावेळेस येऊन खेळण्याची मानसिकता जी पाहायला मिळाली. सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे इथून पाहायला मिळते. शॉट थर्डमान शॉट फाईन लेग पॉइंट रिजन 38 सर्कलच्या आतमध्ये कव्हर पॉइंट आपण पाहत आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ आणि मिड ऑन 38 सर्कलच्या आतमध्ये विशेष करून पाहायला मिळतोय. डीप मध्ये अगदी प्रोटेक्शन घेतलं गेले. लॉंगरला एक क्षेत्ररक्षक स्थित आहेत तर एक क्षेत्ररक्षक बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग मध्ये. ऑन साईडला खेळायचं होतं जरूर परंतु सरळ चेंडू निघून जाईल यस्ती रक्षक यांच्या हातकंडामध्ये. पास सुरुवात षटकाराने झाले परंतु क्रिकेटचं जे बेसिक आहे ते तुम्हाला यूज करावंच लागेल. सातत्याने प्रयत्न जरूर होतात ऑन साईडला खेळण्याचा परंतु इथून रीड केलंय विशालने देखील आणि चांगली गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळतो. ही आहे अनुभवाची ताकद आणि तीच इथून प्रदर्शित केली जाते विशालकडनं. चांगली गोलंदाजी. 6 अंकांवर हे धावफलक. थोडासा ओव्हरपिच चेंडू जरूर आहे. ऑन साईडला परावर्तित केलं जाईल. टायमिंग तर प्रॉपरली आहे आणि जोपर्यंत वाईडिश मिड विकेटला चेंडूला फील्ड केलं जाईल सिंगलला डबल धावेमध्ये परावर्तित केलं जातं. या 2 धावा त्या स्कोर कार्डवर मिळणार आहेत आणि या दुहेरीच्या मदतीने या दुहेरीच्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 8 रन्स ऑन अ कार्ड. प्रसादाला देखील आपण पाहत आहे एक महत्वाचा खेळाडू टीम घासकोपरी संघाकरिता मिड ऑफ क्षेत्रामध्ये तो देखील स्थित आहे. स्वतः महेश पाटील या संघाचे करते धरते. विद्यमान सुधीरजी वैते यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झाले आणि त्यांना देखील विनंती करेन की या आपण मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे आणि आलेले आहेत त्यांचं देखील स्वागत. 5 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. 8 रन्स ऑन अ कार्ड फॉर नन. सुरुवात जी थोडीशी सांभाळून झाले. अक्रॉस लाईनने खेळण्याचा प्रयत्न आणि सरळ चेंडू निघून जाईल यस्ती रक्षक यांच्या हातखंडामध्ये. बहुसंख्य ही गोलंदाजी चांगल्या पद्धतीची पाहायला मिळाली. पहिलं षटक जे अॅक्युरेट झाले समाप्त. 8 या अंकांवर हे धाव फलक जे पाहायला मिळतंय
आणि जी सुरुवात षटकाराने झाली आणि तदनंतर विशालची गोलंदाजी ही पाहणे योग्य आहे. हाच एक फरक असतो अनुभव आणि अनुभवहीन असणाऱ्या खेळाडूंमध्ये. कारण की पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर बहुसंख्य अगदी गोलंदाजांचा कॉन्फिडन्स हा थोडासा खाली जात असतो. परंतु विशालने स्वतःला बॅक केलं आणि चांगल्या पद्धतीची गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळते. तर फलंदाजी करणारा संघ आदर्श फणसपाडा या मैदानाचा सखोल अभ्यास देखील आहे. या मैदानावर सातत्याने ते खेळलेले देखील आहेत. म्हणून त्या पद्धतीने इथून हा खेळ तुम्हाला करावा लागणार आहे. अंडर फ्लड लाईट थोडंसं क्रिकेट हे वेगळं असतं. डे फॉर्मॅटमध्ये ते क्रिकेट थोडंसं अधिकाधिक फरक जाणवतो आणि तेच अगदी या रजनी स्पर्धेमध्ये विशेष करून पाहायला मिळतंय. सुरुवातीला आल्यानंतर अगदी आपण पाहत आहे भव्य दिव्य असं व्यासपीठ जे विशेष करून पाहायला मिळतंय. 38 सर्कलच्या आतमध्ये एक LED लाईट जी विशेष करून शोभा देत असताना या मैदानाला आणि चांगल्या पद्धतीने फ्लड लाईट ज्या विशेष करून तुम्हाला मैदानाच्या सभोवताली ज्या पाहायला मिळतात. मकरध्वज चषकाला आजपासून सुरुवात झाली. महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती निमित्ताने या स्पर्धेचा हा शुभारंभ जो विशेष करून पाहायला मिळतोय. 8 अंकांवर धावगती. या परिसरामध्ये जितकं काही क्रिकेट झालं, ज्या काही घडामोडी घडल्या त्या निश्चित स्वरूपाने नामदेव जेवैती सॅटिस्फाईड असतील की क्रिकेट हे फार मोठ्या प्रमाणात आता पुढे गेलेलं आहे आणि या क्रिकेटमध्ये अगदी सर्व काही गोष्टी आता ज्या व्यवस्थित पद्धतीने हाताळल्या जात आहेत. लाईव्ह प्रक्षेपण आली, अंडर फ्लड लाईट या मॅचेस सुरू झाल्यात आणि टेनिस क्रिकेटचं अगदी हे स्वरूप आता बदलत असताना जे प्रामुख्याने पाहायला मिळते. मनीष आहे या सेकंड पॉवर प्लेच्या षटकागणिक समोरच्या दिशेने खेळलाय, परंतु हा फटका फसेल लॉंगॉन मध्ये. बरोबर क्षेत्ररक्षक स्थित आहे आणि त्याच्या हतकंडामध्ये हा झेल विसावला गेलाय. फलंदाजाला इथून बाद व्हावं लागेल. गुड कॅच बाय मिस्टर हर्ष. गॉन. सह्याद्रीच्या रांगावरती सदा मुघलांच्या नजरा, बोटे छाटली तयांची त्या शिवबांना मानाचा मुजरा. कित्येक आले कित्येक गेले या भूमीवरती, असा राजा होणे शक्य नाही. बहुत झाले राजे या धरतीवरती, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीसारखी धार नाही. त्या अगदी या रयतेच्या राजाला मानाचं अभिवादन. नव्याने बॅटर सौरभ आहे जो मैदानाच्या दिशेने इथून पाहायला मिळतोय. पहिला धक्का बसलाय विकी पाटीलच्या माध्यमानं जो इथून पाहायला मिळाला. रोहितने चांगली सुरुवात करून दिली, परंतु डॉट बॉलचं प्रमाण हे थोडंसं वाढलं गेलं आणि तिथून 8 धाबींवर तो खेळतोय. 1.1 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. पहिल्या मॅच मध्ये देखील आपण 43 धाबा पाहिल्या आणि या 43 धावसंख्येचा पाठलाग जो यशस्वीरीतीने झाला, म्हणजे धाबा बनवू शकतात, परंतु त्याकरिता कुठेतरी तुम्हाला थोडासा माइंडसेट हा जिवंत ठेवावा लागेल, थोडासा वेळ हा घ्यावा लागेल खेळपट्टीवर. आणि ती सुरुवात इथून आदर्श फणसपाडा संघ करेल का? 8 अंकांवर 1 गडी बाद. बाटची एज लागली जाईल. तडमान मध्ये चेंडूने हुलकावणी दिली. आता चेंडूला रोखणं थोडंसं मुश्किल असेल. लॉंग स्टॉप रिझन सीमारेषा पार दणदणकरी चेंडू निघून जाईल. मकर ध्वज चषक हा चौकार 4. थोडीशी अगदी नजर हटली आणि तिथून चेंडू निघून गेला. बाउंड्री लाईन सीमारेषा पार. चला टीम डोंगरपाडा संघाचा प्रतिनिधी आणि कर्णधार आपण संपर्क साधायचा आहे, नम्रतेची विनंती. 12 अंकांवर धावफलक. स्विचिटचा फटका जरूर खेळायचा आता. फाईन लेग क्षेत्ररक्षक. एका हाताला चेंडू स्पर्श तर जरूर झाला. एक सिंगल दाबी स्कोर कार्डवर मिळेल जरूर आणि या सिंगलच्या मदतीने आणि या सिंगलच्या साह्याने धावगतीची जाऊन पोहोचेल 13 रन्स. 13 या अंकांवर हे धाव फलक जे पाहायला मिळतंय. पहा थोडंसं तिथे कनेक्शन चुकीच्या पद्धतीने जरूर झालं होतं. हा फटका अंगलट येऊ शकला असता, परंतु कुठेतरी वाचले तसंच म्हणावं लागेल. सौरभ एकेंडने आपण पाहताय तर रोहितकडे ते आता स्ट्राईक असेल. प्रयत्न थोडेसे वाढवणं गरजेची गोष्ट आहे, कारण की पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे. 3 क्षेत्ररक्षक जरूर 38 सर्कलच्या बाहेर गेलेत. स्विचिटचा फटका खेळायचा होता. सरळ चेंडू निघून जाईल. यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये निर्धाव चेंडूची सांगता जिथून पाहायला मिळेल. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी चांगल्या लाईनवर आणि चांगल्या लेंथवर यावेळेस पाहायला मिळते. हलकासा कट झाला चेंडू टप्पा पडल्यानंतर आणि सरळ निघून जाईल यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये.
स्क्वेअर अँगल वरनं देखील दाखवलं जाते. चांगल्या पद्धतीने रिलीज झाला चेंडू आणि चांगली गोलंदाजी मनीषकडनं पाहायला मिळते. सरळ बॅटचा उपयोग जरूर केलाय आणि इंटू द गॅप मध्ये चेंडू निघून जाईल थेट सीमारेषा पार. वाईडिश लॉंगनला क्लिअर करत असताना यावेळेस रोहितच्या बॅटमधनं हा झन्नाटेदार षटकार 6. या 6 धाबा येतात आणि या 6च्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल एकंदरीत 19 या अंकांवर. चांगलं कनेक्शन बनलं रोहितच्या बॅटमधनं आणि इथून वाईडिश लॉंगनला क्लिअर करत असताना मनीषच्या अगेन्स्ट चढवलेला हा प्रतिहल्ला. शेवटचा अंतिम चेंडूचा इथून शिल्लक असेल या षटकातील. 19 या अंकांवर धावफलक. जागा बनवली. या स्ट्रोकला परावर्तित केलं जाईल. पुन्हा एकदा लॉंग स्टॉप रिझनला लांबचा पाठलाग आहे. महेश पाटीलने प्रयत्न जरूर केले परंतु प्रयत्न राहतील अपुरे. पुन्हा एकदा मिळतील नशिबाच्या या 4 धावा. चौकार. जास्तीत जास्त फॉलो केलं या चेंडूला आणि तदनंतर टॉपेज चुडाला गेला. लॉंग स्टॉप रिझनला चेंडू निघून गेला. या 4 धावा मिळतील आणि या चौकाराच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 23 या अंकांवर हे धाव फलक. चांगली सुरुवात जिथून कुठेतरी विकी पाटील यांची महत्वाची विकेट मिळाली होती. आदर्श फणसपाडा संघाकडनं इथून रोहित आता चांगल्या गतीने अगदी बॅटिंग करतोय आणि चांगला स्ट्राईक रेट जो मेंटेन केला गेलाय. 2 षटकार 1 चौकाराच्या साहाय्याने जो वैयक्तिक 18 धाव्यांवर खेळतोय. 9 चेंडू त्याने फेस केलेत आणि 23 धाबा या स्कोर कार्डवर. लक्षात असू द्या वेळ सुरू आहे. बरोबर 2 षटकं हाताळण्याकरिता 10 मिनिटं आणि वेळ अगदी ती सुरूच आहे. म्हणून तुम्हाला वेळेवर 4ही षटकं समाप्त करायचे आहेत. 20 मिनिटांपेक्षा अधिक वेळ घ्याल तर शेवटच्या अंतिम षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. ही या स्पर्धेची नियमावली जी विशेष करून तुम्हाला पाहायला मिळत आहे. 23 या अंकांवर धावगती. पहिल्या मॅच मध्ये देखील एक गोष्ट पाहण्यासारखी आहे की थोडीशी धावसंख्या जरूर कमी होती परंतु मध्यंतरी जी लेंथ आणि लाईन सापडली होती गोलंदाजांना ती प्रामुख्याने महत्वाची होती. म्हणून त्या लाईनवर आणि त्या लेंथवर गोलंदाजी करणं तुम्हाला विशेष करून या खेळपट्टीवर ते देखील तितकंच महत्वाचं आहे. कंटिन्युअसली केले विशालने पहिले षटक जे 8 धाब्यांचं हाताळलं होतं. नेक्स्ट मॅच दोन्ही संघ रेडी राहायचा आहे. श्रीराम कसराळे आणि जय वाघोबा जांभूलपाडा. 23 या अंकांवर धावफलक. सरबाटचा उपयोग केला जाईल आणि चांगलं कनेक्शन आहे सौरभच्या बॅटमधनं. तंत्रशुद्ध फटक्याची निवड. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड लॉंगअपला क्लिअर करणारा सौरभच्या बॅटमधनं मोठा प्रहार षटकार. या चेंडूला आणि चांगल्या पद्धतीने पॉवर जनरेट केली. रिवर्स षटकाराकरिता योगेशजी पाटील यांच्याकडनं 200 रुपयांचं कॅश प्राइज. ऑन साइडला खेळलाय. आता हे कनेक्शन थोडस ओहो कुठेतरी विकेट मिळता मिळता राहिले. पण अंडर फ्लट लाईन मध्ये तुम्हाला सर्व काही गोष्टी या व्यवस्थित पद्धतीने हाताळाव्या लागतात आणि योग्य त्या पद्धतीची इथून क्षेत्ररक्षण होणं जे अपेक्षित होतं. बाल बाल बच गया असंच म्हणावं लागेल. सौरभचा हा फटका फसला होता. ऑन साईडला खेळण्याचा मानस आणि जिथून मिड विकेट मध्ये पहा क्षेत्ररक्षकाकडनं चुकी झाली. ओमकार होते या डीप मध्ये आणि त्याच्या माध्यमाने ही चुकी घटित होत असताना जीवनदान जरूर मिळाले. खाली राहिला चेंडू. ह्या वेळेस अक्रॉस लाईनने खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर कुठेतरी तो अतिरिक्त माउन्स नव्हता. थोडासा खाली राहिला. सरप्राइझिंग करणारा हा चेंडू थोडासा जो विशेष करून इथून पाहायला मिळतोय. 31 या अंकांवर धावफलक जादोरी किदा आहे. 31. चांगली गोलंदाजी विशालकडनं प्रत्युत्तर दिले. ओव्हरपिच चेंडू आणि त्याला थारा नाहीये. सूर लय आणि ताल कनेक्शन प्रॉपरली बनलं आणि धावेंचं कलेक्शन ते देखील प्रॉपरली. गुड शॉट बाय सौरभ. षटकार. चेंडू पडला स्लॉट मध्ये आणि तळलं अगदी आपण पाहू शकाल धाडलं सीमारेषा पार. चांगलं कनेक्शन.
आणि हे कनेक्शन आता थोडंसं फसेल प्रसाद. ओहो, दैव देत आणि कर्म नेत. परिपूर्ण आता म्हणू शकाल की दोन झेल सुटले. सौरभ आज नशिबाची गोळी खाऊन आलाय की काय, हा एक प्रश्नचिन्ह मैदानावर. विशालने त्याच्या परीने परिपूर्ण प्रयत्न केले जातात. म्हणून मी म्हटलं की विकेट टू विकेट गोलंदाजी जेव्हा तुम्ही करता, विकेट मिळण्याचे चान्सेस देखील आहेत. परंतु ही दुधारी तलवार आहे, धावा देखील जाऊ शकतात. कुठेतरी आता लॉंग ऑन क्षेत्रामध्ये प्रसादकडनं देखील मिस्टेक झाली. अंडर फ्लड लाईट कुठेतरी या मिस्टेक होत असताना 38 या अंकांवर एक गडी बाद. कुलवर लेंथ आहे, फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने खेळलाय. मिडॉन क्षेत्रातून चेंडू निघून येईल. वेगाने क्षेत्ररक्षक अगदी पुढे येतील. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर मिळणार आहे. या सिंगलच्या साह्याने, सिंगलच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 39 या अंकांवर. आणि इथून चांगल्या पद्धतीने अगदी बॅटिंग जी पाहायला मिळते. पहा, चांगल्या फलंदाजाला जर तुम्ही जीवनदान द्याल तर तो सोडणार नाहीये. याच मैदानावर अगदी आपण पाहू शकाल की सौरभची बॅट जी बोलली होती BGPL सीझन 2 मध्ये, आणि तेच सौरभ अगदी आपल्याला पाहायला मिळतात. कारण की मी म्हटलं की हे मैदान नवीन नाही आहे दोन्ही संघांकरिता. कारण की याच मैदानावर बहुसंख्य स्पर्धा ज्या आपण पाहिल्यात, वाघोबा कसराळीकरांची स्पर्धा, वाघोबा जांभूळकडाकर यांची स्पर्धा, आणि या बहुतांश स्पर्धेची अगदी सुरुवात याच मैदानापासून विशेष करून आपण पाहिल्यात कित्येक वेळा. म्हणून दोन्ही संघांना हे मैदान देखील ओळखीचं आहे. परंतु अंडर फ्लड लाईट, कारण की मी म्हटलं डे फॉर्मॅटमध्ये क्रिकेट थोडंसं वेगळं असतं, अंडर फ्लड लाईट थोडंसं क्रिकेट हे वेगळं चालू राहतं. आणि म्हणूनच तुम्हाला या सर्व काही गोष्टी व्यवस्थित पद्धतीने हँडल करायच्यात मैदानाच्या दिशेने. पाणी गेलंय, घेऊया आपण तुर्तास हलकासा ब्रेक आणि जाऊया चौथ्या षटकाच्या दिशेने. एकदा तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवतोय. फॉर्मॅलिटीज तुम्हाला टॉस होण्याच्या अगोदरच जमा करायचे. पहिली मॅच झाले, फॉर्मॅलिटीज अजूनही शिल्लक आहे. आयोजक वारंवार सूचना करतात, चला ती कंप्लीट करा प्लीज. नोचा इशारा आलाय पंचांकडनं. पंचांचा एक हात आता झालाय समांतर. आणि कुठेतरी आता म्हणू शकाल बाय वन गेट वन 6 फ्री, 7 बहुमूल्य धावा, षटकार. इशारा आलाय पंचांकडनं. आणि इथून अगदी अतिरिक्त धावेंची जोडणी जी विशेष करून आपल्याला पाहायला मिळते. 46 या अंकांवर धाव फलक. पहा, जेव्हा तुम्ही गोलंदाजी करण्याकरिता येताना सर्व काही गोष्टी तुम्हाला व्यवस्थित हँडल कराव्या लागतात. तुम्ही कुठल्या दिशेने गोलंदाजी करणार आहे ते पंचांना सांगणं तितकंच महत्वाचं आहे. कुठल्या हाताने गोलंदाजी करताय हे देखील सांगणं पंचांना तितकंच महत्वाचं आहे. या सर्व काही गोष्टी क्रिकेटचं हे बेसिक्स आहे, ते विसरून चालायचं नाही आहे. कुठेतरी त्याच्या मिस्टेक घटित झाल्या. प्रेटचे सिग्नल जे आता मैदानाच्या दिशेने ऑन आहेत. 46 या अंकांवर धाव फलक जे अधोरेखित आहे. मोठा प्रहार जरूर करायचा होता, तितकंसं टायमिंग जुळू शकलं नाही. रोहितच्या बॅटमधनं अगदी हा फटका. लॉंगनवर्ण क्षेत्ररक्षक पुढे येतील आणि जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी केली जाईल, सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जातं. या 2 धाबा मिळणार आहेत. आणि या दुहेरीच्या मदतीने, या दुहेरीच्या साह्याने धावफलक जे जाऊन पोहोचेल 48 या अंकांवर, हे धावफलक जे अधोरेखित आहे. सौरभ विकेटने 7 चेंडूगडी 20 धाब्यांवर खेळतोय. रोहित 12 चेंडूगडी 27 धाबा. पहा, विकेट मिळाली असती, परंतु क्रिकेटमध्ये जर तरला तारा नाहीये. सर्व काही गोष्टी पाहण्याकरिता सोप्या आहेत, करून दाखवणं तितकंच कठीण आहे. प्रयत्न हे तुम्हाला प्रामाणिकपणे करायचे आहेत, कारण की क्रिकेटच्या पटलावर सक्सेसफुल होण्याकरिता कुठल्याही पद्धतीचा शॉर्टकट नाहीये. तुम्हाला तुमचे प्रयत्न हे प्रामाणिकपणे करावेच लागतात. बॅकअप दिले, हाताळले, आणि काय जबरदस्त इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक आहे. हुकच्या फटक्यामध्ये परावर्तित केलं जाईल आणि धावा देखील होतील बुक 6च्या रूपाने. इट्स अ बिगी, षटकार.
बहारदार आणि धावा देखील मिळतील 6च्या रूपाने आणि धावगती 50+54 या अंकांवर टीम आदर्श फणसपाडा संघ चांगल्या पद्धतीची सुरुवात. टाळ्यांचा गजर जो विशेष करून इथून पाहायला मिळतो आणि चांगली बॅटिंग. रोहित आता लयबद्ध झालाय, पण जोपर्यंत वेळ तुमच्यापर्यंत होती ती वेळ होती झेल घेणं. आता ती वेळ हातातनं निघून गेली आणि या मॅच मध्ये थोडासा हवी होत असताना टीम आदर्श फणसपाडा संघ साहिलच्या अगेन्स्ट चढवलेले प्रति हल्ले हलक्याच्या हाताने स्टेअर केलं जाते. बॅटच्या आतली कडा धाव घेण्याचा मानस जरूर आहे. त्या दिशेने एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर मिळवली जाईल आणि एक सिंगलच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल. एकंदरीत 55 या अंकांवर. अनालायसिस साहिलचे थोडेसे बिघडत असताना या षटकाकडे 3 चेंडूकडे आतापर्यंत 16 धावा त्याने खर्च केलेत. करंट रन रेट 15.71च्या अगदी गतीने जो इथून पाहायला मिळतोय आणि चांगल्या स्थितीमध्ये टीम आदर्श फणसपाडा संघ या मॅच मध्ये. बडा प्रहार जरूर करायचा आहे. चेंडू थोडासा स्लाइड झाला. दोन्ही क्षेत्ररक्षक आमने सामने आले. कॉल देणं फार महत्वाची भूमिका आहे. कित्येक वेळा या सिच्युएशन मध्ये अपघात होताना आपण पाहिलेत, म्हणून थोडासा कॉल द्या. कुठेतरी फोर्स मध्ये धावत पळत सुटले होते प्रसाद एकेंडे आणि अगदी मनीष आमने सामने आले. थोडीशी टक्कर जरूर झाली, परंतु जास्त काही अगदी दुर्घटना घटित होत नाहीये. परंतु कॉल द्या, सेफ खेळा सर्वात आधी. 56 या अंकांवर धावगती अब तक 56. 3.4 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय आणि इथून कमबॅक जे साहिलकडनं देखील विशेष करून पाहायला मिळालं, परंतु स्ट्राईक रोटेट केली जाते. रोहितकडे ती स्ट्राईक. दिशा दर्शवली, चांगला स्ट्रोक आहे. कॅल्क्युलेशन रिक्स घेतली आणि रिक्स झाली परावर्तित. पुन्हा एकदा लॉंग स्टॉप रिजन सीमारेषा पार निघून जाईल चेंडू. 4 धावेंकरिता चौकार 4. आणि या चौकाराच्या साहाय्याने धावगती जाऊन पोहोचेल 60 या अंकांवर. शेवटचा आणि अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल. नेक्स्ट मॅच टीम श्रीराम कसराळी आणि जय वाघोबा जांभूलपाडा या दोन संघादरम्यान लढत जी विशेष करून पाहायला मिळणार आहे. दोन्ही वैतरणा परिसरातील दिग्गज संघ. शरापासनं ही लेन दूर आहे. स्वीपर कव्हरच्या दिशेने अगदी चांगल्या पद्धतीचे क्षेत्ररक्षक महेश पाटील यांना आपण पाहत आहे आणि फक्त आणि फक्त एक सिंगल धाव स्ट्राईक रोटेट केली जाईल. या सिंगलच्या साहाय्याने धावगतीची जाऊन पोहोचेल 61 या अंकांवर. बरोबर अगदी ही 4ही षटकं जे आपण विशेष करून पाहू शकाल की 20 मिनिटं घेतले गेले. 10 सेकंद अजूनही शिल्लक आणि चांगल्या पद्धतीने इथून वेळेचं अगदी बंधन ते देखील पाळलं गेलंय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडनं. परंतु पाहण्यासारखी गोष्ट ही आहे, अगदी स्वराज देखील सॅटिस्फाय असतील. जर झेल घेतले असते तर निश्चित स्वरूपाने धावा थोड्याशा थांबल्या असत्या जरूर, परंतु क्रिकेटच्या पटलावर करणं आणि कुठेतरी त्याला परावर्तित करणं फार मोठा फरक आहे. कुठेतरी परावर्तित करू शकले नाही. सौरभला मिळाले ते 2 जीवनदान आणि आतापर्यंत या मॅच मध्ये आदर्श फणसपाडा संघ 61 या अंकांवर जो विशेष करून पाहायला मिळतोय. शेवटचं अंतिम षटक आणि शेवटचं अंतिम षटक हाताळण्याकरिता यश या गोलंदाजाला आपण पाहत आहे. श्री गणेश घासकोपरी या संघ एकेने आदर्श फणसपाडा. आज वैतरणा अ गटातील जे दिग्गज संघ आहेत ना ते आमने सामने तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. नेक्स्ट मॅच मध्ये श्रीराम कसराळी लोकल संघ जो विशेष करून आपण पाहतील. तदनंतर जय वाघोबा जांभूलपाडा संघ, रणजित किडी यांचा संघ जो विशेष करून खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल. तदनंतर आई कुर्लाई कशित कोपर जो विशेष करून नारायण वजे यांचा संघ. टीम कोसमाई खार्डी या संघाशी 2 हात करताना अमोल भगत अँड ऑल कंपनी जे विशेष करून ऍक्शन पाहायला मिळेल. तदनंतर जय बजरंग शिरगाव, झरीमरी डोलीव आणि 40+ गावदेवी वाडीव आणि युवा ग्रुप वाडीव असं आजच्या दिवसातील शेड्यूल जे विशेष करून तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 61 या अंकांवर धावगती यशाला पण पाहत आहे. विद्यमान नितीनजी माळी साहेब खर्डीचं एक गोड व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांना मी विनंती करतोय की आपण या मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचंय. येऊन आसनस्थ व्हायचंय. विद्यमान विकास जिगिनी ते देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना देखील विनंती करतो या आपण मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचंय. ऑल डिग्रेटरीज मान्यवरांचं सहर्ष स्वागत या रजनी स्पर्धेमध्ये मकरध्वज चषकामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत.
पुढा प्रहार जरूर करायचा आहे. लिडिंग घ्यायचा आहे. थर्ड मान मध्ये आणखी झेल ड्रॉप. थोडासा हा झेल अवघड जरूर होता, परंतु अगदी मनीष त्या दिशेने धावत पळत जरूर गेले. झेलला परावर्तित करू शकले नाही. एक सिंगल धाव येते. या सिंगलच्या मदतीने पाहू शकाल ऍक्शन रिप्ले. अक्रॉस द लाईनने उचलण्याचा प्रयत्न, टॉपेज उडाला गेलं. झेलला परावर्तित अगदी करण्याचा मानस, परंतु जो कुठेतरी फॉलो थ्रू होता त्यानेच अगदी हा झेल थोडासा सुटला गेला आणि जीवनदान मिळाले रोहितला पुन्हा एकदा. सरबाटचा उपयोग केला जातोय. ऑन साईडला घरंगळ चेंडू निघून येईल डीप मध्ये आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल हलूवारपणे थोडंसं फंबल झालं. हे चित्र आहे ना ते थोडंसं विचलित करणारच आहे टीम आदर्श फणसपाडे या संघाकरिता. आता कुठेतरी रोहितला धाव घेण्याची आवश्यकता होती का, हा देखील एक प्रश्नचिन्ह आहे. कारण की सौरभ देखील चांगला खेळतोय एक एंडने, परंतु रोहित जो वैयक्तिक 46 धाब्यांवर आतापर्यंत होता, संधी होती जरूर, आणखी काही चेंडू होते, थोडेसे हावभाव हे विचलित करणारे आहेत. कारण की निराश असतील. ही धाव घेण्याचा मानस जरूर झाला होता. इथून विकेट मिळेल, परंतु रोहितचा खेळ चांगला झाला. रनआउटच्या स्वरूपाने ते बाद होईल. 18 चेंडू गणिक 46 धावसंख्येची एक जबरदस्त इनिंग जी रोहितने खेळली आहे, ज्यामध्ये अगदी 2 चौकार त्याच्या बॅटमधनं आणि चांगल्या पद्धतीने व्यवस्थित पद्धतीची बॅटिंग ही विशेष करून त्याला पाहायला मिळाली. केतन आहे नव्याने बॅटर, जो मैदानाच्या दिशेने इथून पाहायला मिळतोय. स्लॉग ओव्हर आहे. या स्लॉग ओव्हर मध्ये कुठेतरी धावसंख्या जास्तीत जास्त करण्याचा मानस टीम आदर्श फणसपाडा या संघाचा. ओहो, परफ्यूम बॉल अतिशय सुरेख पद्धतीने वेग भन्नाट होता. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स झाल्यानंतर बरोबर कानात जवळनं शिट्टी वाजवत 1 फॉर द ओव्हर असा इशारा दिला गेलाय. कुठलाही पद्धतीचा रिव्ह्यू नाहीये फलंदाजी करणाऱ्या संघाला आणि गोलंदाजी करणाऱ्या संघाला देखील. पंचांना जेव्हा वाटेल तेव्हाच ते रिव्ह्यू घेतील. 1 फॉर द ओव्हर असा इशारा दिला गेला. 68 या अंकांवर धावगती जी अधोरेखित आहे. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ जो इथून शिल्लक असेल या षटकातील गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज. पुढा प्रार जरूर करायचा आहे. ओहो, चला सौरभला पहा सर्वात आधी. कुठेतरी ब्लेड ऑन पाणी जाऊ द्या मैदानावर. चोरकस खेचून मारण्याची मानसिकता आय थिंक थोडासा हाय लेवलला हा चेंडू लागला असावा. खेचून मारण्याची मानसिकता, वेग आहे आणि त्याच वेगाने ओहो थोडासा हेड शॉट. पुन्हा एकदा इथून कुठेतरी जोराने खेचून मारण्याची मानसिकता. बॅट स्विंग आहे ना, त्या बॅट स्विंगचा फोर्स जेव्हा जेव्हा शरीरावर आदळतो ना, ती कळ आहे ना त्या खेळाडूला जाणवते. आणि निश्चित स्वरूपाने हलकासा ब्रेक आलाय. या घेऊया आपण तुर्तास हलकासा एक संगीत आणि वळणार होतो आपण ऑनगोइंग मॅचच्या दिशेने, जिथे शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे. शेवटचा अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल 68 या अंकांवर धाव फलक. सौरभ आतापर्यंत 11 चेंडू गणिक 21 धाब्यांवर खेळतोय. वेगवान आणि तेज सर्राट चेंडू होता. यशची ही गोलंदाजी स्लॉग ओव्हर करिता विशेष करून जी पाहायला मिळतंय. चांगली गोलंदाजी, योग्य त्या लेंथवर सरळ बॅटचा उपयोग केला जातो. वाईड इश्कावकून सीमारेषा लगत जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी केली जाईल 2 धावा निश्चित स्वरूपाने मिळणार आहेत. हळूवारपणे थोडंसं फंबल जरूर झालं होतं, परंतु तिसऱ्या धावेकरिता अगदी सौरभला बाद व्हावं लागेल. परंतु जी सुरुवात झाली होती त्या सुरुवातीला परावर्तित देखील केले, ज्यामध्ये महत्वाचं योगदान सौरभचं आणि सर्वात महत्वाचं योगदान रोहितचं झालं. 70 धावा स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात
आणि विजयी होण्याकरिता इथून लक्ष ठेवले गेले श्री गणेश घासकोपरी संघाकरिता येणाऱ्या 30 चेंडूगडी 71 धावसंख्येचा पाठलाग जो इथून करावा लागणार आहे. हा पाठलाग कशा रीतीने होईल ते देखील पाहणं योग्य. बॅटिंगची समरी ते देखील आपण पाहणार आहोत. ज्या पद्धतीने अगदी पहिल्या इनिंगचा जो खेळ आपण पाहिला, रोहितची फलंदाजी वैयक्तिक 18 चेंडूगडी 46 धाब्यांवर तो बाद झाला रनआउटच्या स्वरूपाने. जरूर अगदी संधी होती, 2 ते 3 चेंडू होते, हाफ सेंचुरी अगदी झळकवण्याची संधी होती, परंतु संधी गमावली. विकीने एक एंडने अगदी आपण पाहत आहे सुरुवात करून देण्याचा प्रयत्न जरूर केला, डकवर ते बाद झाले, परंतु सौरभने अगदी 2 जीवनदान मिळाले, त्या जीवनदानाचा फायदा घेतला. 23 या अंकांवर अगदी तो देखील रनआउटच्या स्वरूपाने बाद झाला शेवटच्या अंतिम चेंडूकडे. आणि केतनला एकही चेंडू मिळाला नाही, तो नॉन स्ट्राईक एंडलाच राहिला आणि 5 षटकामध्ये 70 धावा आपण पाहिल्या. गोलंदाजी फिगर जी विशेष करून विशालचं अगदी 2 षटकं 24 धावा. पहिलं षटक विशालने चांगलं हाताळलं होतं, परंतु दुसरं षटक ज्यामध्ये खर्चिक ठरले गेले. 12ची इकॉनॉमी, 5 चेंडू डॉट. मनीष 1 षटकामध्ये 15 धावा, 15ची अगदी इकॉनॉमी. साहिल महागडा ठरला गेला, कारण की 1 षटकाकडे 22 धावा ज्या साहिलने अगदी खर्च केल्या. आणि यशची चांगली गोलंदाजी झाली, ज्यामध्ये वेग देखील चांगला होता. 9 धावा ज्या यशने देखील खर्च केल्या. आणि पार्टनरशिप जी फार मोठी राहिली. पहा, पहिला धक्का जो 8 धाब्यांवर पडला आणि तदनंतर 60 धाब्यांची पार्टनरशिप दुसऱ्या विकेट करिता. आणि जवळजवळ तिसरं विकेट येता येता कुठेतरी षटक देखील समाप्त झाले. आणि 70 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहिल्या. टीम आदर्श फणसपाडा या संघाची धावसंख्या 71 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. या मॅचला जिंकण्यासाठी हा पाठलाग यशस्वीरितेने होईल की नाही ते देखील पाहणं. घेऊया तुर्तास हलकासा ब्रेक आणि ब्रेक नंतर बोलणार आहोत आपण तिसऱ्या मॅचच्या नाणेफेकीच्या दिशेने, जिथे श्रीराम कसराळी आणि जय वाघोबा जांभूलपाडा दोन्ही संघ आमने सामने पाहायला मिळतील. स्टे विथ अस विथ विश नेटवर्क लाईव्ह नेटवर्क. मान्यवरांची मांदेळी या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांना मी विनंती करतोय की आपण या मुख्य मंचावर विद्यमान नितीनजी माळी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. विद्यमान महेशजी पाटील, तदनंतर विद्यमान भूषणजी पाटील, तुषारजी पाटील, संजयजी भगत आणि विकासजी किनी यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं. आणि त्या सर्व मान्यवरांना मी विनंती करतो या आपण मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. संजय भगत ते देखील उपस्थित आहेत. चला या आपण मुख्य मंचावरून आसनस्थ व्हायचं आहे. मान्यवरांची मांदेळी या ठिकाणी उपस्थित झाले. चला घाई करा, थोडीशी जास्त वेळ घेऊ नका. आजपासून सुरुवात मकरध्वज चषक 2026 ची ही रूपरेषा जी विशेष करून पाहायला मिळते. आज 14 एप्रिलचा दिवस, महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने अगदी या स्पर्धेचा हा शुभारंभ जो विशेष करून आपल्याला पाहायला मिळतोय. आणि खऱ्या अर्थाने शिक्षण हे फार महत्वाचं आहे हे त्यांनी समजावून सांगितलं. प्रत्येकाला आज समानतेचा अधिकार जो विशेष करून आपल्याला पाहायला मिळाला. ज्ञान, समानता आणि स्वाभिमान यांचा द्रीप प्रज्वलित करणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम. समतावादी विचार ज्यामध्ये नेहमीच ते लढले आणि नेहमीच प्रत्येकाकरिता मात्र एक प्रेरणादायी विचार हे त्यांच्या माध्यमानं जे पाहायला मिळाले. आणि संविधानाचा वारसा जपणारे आजचा दिवस आहे गौरवाचा उगवला एक तेजस्वी सूर्य समाज हितासाठी
लढणारा, ज्याने दिला संविधानाचा अनमोल वारसा आणि देशाला दिल्या नव्या भविष्याचा आधार. आंबेडकर जयंतीच्या सर्वांना पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया आपण ऑनगोईंग मॅचच्या दिशेने. 70 धावा झालेल्या आहेत आणि 71 धावसंख्येचा पाठलाग जो इथून करायचा आहे. मान्यवरांची मांदियाळी या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्या सर्वांचं करूया आपण सहर्ष स्वागत. पहिलं षटक सौरभ याला आपण पाहताय, तर 2 सलामीवीर प्रसाद आणि ओमकार अशी सलामीची जोडी. पहिला चेंडू कुठेतरी 2 आवाज जरूर आले होते. कुठेतरी टप्पा पडल्यानंतर चेंडूचा अगदी तो हळुवारपणे स्पर्श बाटला झाला असावा, हा देखील एक प्रश्नचिन्ह. आणि कुठेतरी यष्टीरक्षक विकी पाटील यांच्या माध्यमानं डेफिनेटली कुठेतरी ती रिॲक्शन होती आणि जिथे झेलला कन्वर्ट करू शकले नाही, बरोबर डोळ्याच्या समोर झेल घेण्याची मानसिकता. अतिरिक्त बाउन्स तो यावेळेस पाहायला मिळतोय. ऑन साईडला खेळण्याचा मानस जरूर आहे. पाटला करायचा 71 धावसंख्येचा. रिक्वायर रन रेट ऑलमोस्ट 15.21च्या घरामध्ये जो विशेष करून आपल्याला पाहायला मिळतोय. प्रसादकडे मात्र ते कॅलिबर आहे. चांगल्या पद्धतीचा खेळ जो इथून तो करू शकतो आणि म्हणूनच या मॅच मध्ये त्याच्याकडे देखील लक्ष तितकंच आहे. हा फटका थोडासा कुठेतरी कंट्रोल सुटला आणि केतन या झेलखाली मिडॉन क्षेत्रामध्ये कुठल्याही पद्धतीची चुकी होणार नाही. प्रसादकडे लक्ष होतं परंतु लक्ष झालं विचलित आणि पहिला धक्का डकवर बाद होतील. प्रसाद गॉन. फटका पहा कुठेतरी बागपूडला जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि जिथून थोडीशी बॅट जी आहे ना कुठेतरी अगदी चेंडूच्या अगदी रेषेमध्ये आली नाही आणि मिडॉन क्षेत्रामध्ये पकडले गेले. सॉफ्ट डिसमिसल असंच म्हणावं लागेल. पुलचे फटके खेळण्याकरिता तुम्हाला परिपूर्ण चेंडूपर्यंत यावं लागतं आणि तदनंतर वेट आहे ना ते थोडंसं बॅकफुटलाच राहिलं, परावर्तित होऊ शकलं नाही आणि चांगला झेल केतनच्या माध्यमानं नितीनजी माळी साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झाले. खाडीचं एक अनमोल रत्न आणि जसं त्यांचा शुभारंभ या स्पर्धेला त्यांनी देखील महत्वाचं योगदान अगदी 10,000 रुपयांचं आर्थिक साह्य या गोड व्यक्तिमत्वाच्या माध्यमानं या स्पर्धेकरिता लाभलंय. तेच गोड व्यक्तिमत्व नितीनजी माळी साहेब, तुमचं पुन्हा एकदा लाख लाख धन्यवाद. या स्पर्धेच्या माध्यमानं मकरध्वज चषकाच्या वतीने पहिला धक्का बसलाय. 3 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. श्रीगणेश घासकोपरी संघ 71 धावसंख्येचा पाठलाग करतोय. पाकपुडला जाऊन ऑन साईडला परावर्तित केलं जाईल. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक स्थित आहे. डायरेक्टली हिट करण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु एकच धाबेवर इथून समाधानी राहावं लागेल आणि एकेरीच्या साह्याने धावसंख्येला सुरुवात झाले 1 या अंकाने. चांगलं क्षेत्ररक्षण झालं स्क्वेअर लेगच्या दिशेने परंतु पैकी हलकीशी स्क्वेअर जरूर होती परंतु बॅकअप करिता लवकरात लवकर क्षेत्ररक्षक त्या दिशेने आले. एक सिंगल धाबेवर समाधानी राहावं लागेल. ऑन साईडला खेळला जातोय. शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक स्थित आहे आणि जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी केली जाईल एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर मिळेल. या सिंगलच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 2 रन्स ऑन अ कार्ड. 2 या अंकांवर हे धाव फलक. सौरभकडे ते कॅलिबर आहे. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून गणला जातो आणि या संघाचा तो महत्वाचा खेळाडू आहे. विथ द बॉल विथ द बॅटने त्याचा परफॉर्मन्स नेहमी चांगला झालाय. त्या सौरभला गोलंदाजी मार्कवर ऑन साईडला परावर्तित केलं जाईल. स्क्वेअर लेगचं क्षेत्र आता खाली आहे. पाठलाग थोडासा लांबवरचा आहे आणि चेंडू रेस जिंकत असताना थेट निघून जाईल बाउंड्री लाईन सीमारेषा पार. या इनिंग मधील हा पहिला चौकार 4. जे स्वागत सन्मानाकडे मुख्य मंचावर वळतोय. गोड व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहेत. विद्यमान नितीनजी माळी साहेब आणि त्यांचा यथोचित स्वागत सन्मान. या स्पर्धेचे शिल्पकार प्रकाशजी किरकिरा साहेबांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ताने आपण नितीनजी माळी साहेबांचा या ठिकाणी अगदी यथोचित स्वागत आणि सन्मान हा करावयाचा आहे. अगदी हे गोड व्यक्तिमत्व आले आणि त्यांच्या माध्यमानं भरीव देणगी या स्पर्धेकरिता 10,000 रुपयांचा आर्थिक साह्य जे विशेष करून आपल्याला पाहायला मिळालं आणि नितीनजी माळी साहेबांचा हा यथोचित स्वागत आणि सन्मान जो मुख्य मंचावर आपल्याला पाहायला मिळतोय. प्रकाशजी किरकिरा या स्पर्धेचे शिल्पकार आणि त्यांच्या माध्यमानं आपण पाहू शकाल ही माईची उप देणारी शॉल, सन्मान चिन्ह आणि पुष्पाप्रमाणे आपण नेहमीच हसत आणि फुलत राहा असं रोज देऊन मात्र सन्मानित केलं जाते. खूप खूप धन्यवाद. त्या जोरदार टाळ्यांचा गजर नितीनजी माळी साहेबांकरिता खूप खूप धन्यवाद. साहेब आपण थेट मॅचच्या दिशेने एक चौकार जरूर आले ज्याने थोडीशी राहत मिळेल टीम श्री गणेश घासकोपरी या संघाला आणि एकंदरीत धावगती जी आहे 6 रन्स ऑन अ कार्ड 6 या अंकांवर
हे धाव फलक बॅकअप दिले, जास्तीत जास्त आदळण्याचा प्रयत्न. पंच वळतायत, पंचांचे दोन्ही समांतर झालेत. वाईटचा इशारा आणि 1 फॉर द ओव्हर असा इशारा देखील पाहायला मिळतोय. गणेश धावडे एक महेंद्र गरेल आपण पाहता या स्कोरलेग पंचांच्या भूमिकेमध्ये अमीर आहे. पहिला चेंडू जो बाउन्सर यावेळेस हाताळला. चांगली गोलंदाजी, वेग भन्नाट आहे. अगदी बॅकलिप येते ना येते चेंडू निघून गेला यसी रक्षक यांच्या हातखंडामध्ये. रेडी राहावं लागेल ओमकारला अगदी एकेंडे आपण पाहताय, कारण की या मॅच मध्ये जो रिक्वायर रन रेट आहे तो हळूहळू वाढत असताना कुठेतरी 17 ते 18च्या घरामध्ये आता जाऊन पोहोचलाय. आणि म्हणूनच या मॅच मध्ये जर तुम्हाला वळायचं असेल तर मोठे स्ट्रोक खेळावेच लागतील. चांगला स्ट्रोक आहे, टायमिंग व्यवस्थित आहे आणि सरळ चेंडू निघून जाईल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. एका टप्प्याअखेर सीमारेषा पार क्वालिटी युक्त फटका ओमकारच्या बॅटमधनं. चौकार 4. चांगला स्ट्रोक बॅकफुट पंच वेळेस पाहायला मिळाला आणि मिनिटनुसार खेळले. हे सर्वात महत्वाची ताकद होती या फटक्यामध्ये. स्टेअर करायचं होतं हलक्याच्या हाताने, परंतु बाउन्स हा जास्तीत जास्त आहे. अमीर देखील याच मैदानावर मॅन ऑफ द सिरीज पटकावली आहे. वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगच्या माध्यमानं त्याच अमीरला आपण पाहताय फणसपाडा या संघाकडनं. अतिशय चांगली गोलंदाजी, वेग आहे, अॅक्युरसी चांगली आणि रिदमयुक्त गोलंदाजी जी विशेष करून इथून केली जाते. यावेळेस गती थोडीशी कमी केली. हे कॅलिबर तुमच्याकडे फार महत्वाचं आहे. फलंदाजाला तेव्हाच तुम्ही द्विधा मनस्थितीमध्ये टाकाल जेव्हा तुमच्यामध्ये ते व्हॅरिएशन येईल, आणि हेच व्हॅरिएशन आतापर्यंत आमिरने करून दाखवले. आता पाहू शकाल लेग ब्रेक होता, कुठेतरी टप्पा पडल्यानंतर चेंडू वळाला आणि सरळ चेंडू यसी रक्षक यांच्या हातखंडामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. चाच पडतायत थोडेसे ओमकार त्या दिशेने, कुठेतरी कॉन्सन्ट्रेट लाभ झालंय. आज निश्चित स्वरूपाने स्वराजची कमी जी मैदानावर पाहायला मिळतंय. या मॅच मध्ये ओमकारला देखील त्या पद्धतीची फलंदाजी करायची होती, परंतु थोडीशी नामुष्की. प्रत्येक चेंडूगडी तुम्हाला ते उत्तर द्यावंच लागेल, कारण की क्रिकेटमध्ये नेहमीच तुम्हाला हे प्रतिउत्तर साधा आणि सोपं मिळणार नाहीये. प्रयत्न वाढवावेच लागतील. एक सिंगल आले, सिंगलच्या सहाय्याने 12 या अंकांवर धावफलक. 12 रन्स ऑन अ कार्ड. 1.5 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झाला. आता शेवटचा आणि अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल. पुढा प्रहार सुरू करायचा ऑन साईडला. स्कोअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक स्थित आहे आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर मिळणार आहे. या सिंगलच्या मदतीने, या सिंगलच्या साह्याने षटकाची देखील होईल समाप्ती आणि 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. धावगती आहे 13 या अंकांवर. एक गडी बाद. आता सिच्युएशन आणि इक्वेशन येणाऱ्या 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 58 धावसंख्येचा पाठलाग जो इथून करायचा आहे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस श्रीराम कसराळी आणि जय वाघोबा जांभूलपाडा. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण मार्गस्थ व्हा. सर्वात आधी फॉर्मॅलिटीज आपण जमा करा आणि तदनंतर टॉसचा कॉल तो केला जाईल. घेऊया एक ब्रेक आणि ब्रेक नंतर आपण वळणार आहोत स्वागत आणि सन्मानाकडे. मुख्य मंचावर आपण वळतोय. विद्यमान महेशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील यथोचित स्वागत सन्मान विकासजी किनी यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ताने आपण महेशजी पाटील साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान मुख्य मंचावर करावयाचा आहे. 13 या अंकांवर धावगती जी आतापर्यंत अधोरेखित आहे. या मॅच मध्ये जर पुढे जायचं असेल तर मोठे स्ट्रोक आता तुम्हाला ते खेळावेच लागतील. मान्यवरांचा शुभ सन्मान जो मुख्य मंचावर आपण पाहताय. हे मायेचं महावस्त्र या स्पर्धेच्या आठवण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जाते. ऑनस्क्रीन आपण महेशजी पाटील साहेबांना पाडताय. विकेटजी किनी यांच्या शुभ हस्ताने हा त्यांचा यथोचित स्वागत सन्मान जो प्रमुखपणे पाहायला मिळतोय. खूप खूप धन्यवाद. जाऊया आपण थेट ऑनगोईंग मॅचच्या दिशेने. काहीतरी घडतंय, काहीतरी बिघडतंय. सर्व काही गोष्टी ज्या विशेष करून इथून पाहायला मिळणार आहेत. आता कुठेतरी इथून पंच देखील आपल्यापर्यंत पोहोचतील की कशा पद्धतीचा हा निर्णय. दोन्ही पंच त्या दिशेने विचार विनिमय आणि निर्णय जो आहे तो आपल्यापर्यंत सुपूर्द केला जाईल. चला बाकीच्या खेळाडूंनी क्षेत्ररक्षण सजून घ्या. जो काही निर्णय आहे तो थोड्याच वेळात पंच आपल्यापर्यंत पोहोचवतील. एकंदरीत धावगती आहे 13 रन्स.
चला जो काही निर्णय पंच आमच्यापर्यंत पोहोचवतील. चला घाई करा थोडीशी. चला धावा किती असतील पंच त्या देखील दर्शवा. एक सिंगल धावा असेल. धन्यवाद. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा इथून अविनाश. व्हेरिएशन हे अविनाशचं अगदी ताकद आहे आणि नेहमीच त्याच्या माध्यमानं त्याच्या गोलंदाजच्या माध्यमानं ते व्हेरिएशन आपण पाहिलंय. ओमकार थोडासा स्ट्रगल जरूर आहे कारण की स्ट्राईक रेट चिंतेजनक आहे आणि क्रिकेटच्या मैदानात चिंता ही चिते समान आहे. सरबाटचा उपयोग जरूर केला जातोय. ऑन साईडला परावर्तित केलं जाईल. वेगाने अगदी क्षेत्ररक्षक पुढे येतील. अमाई याला आपण पाहत आहे. चेंडूची हाताळणी जोपर्यंत केली जाईल एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर मिळणार आहे. या सिंगलच्या मदतीने या सिंगलच्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 15 या अंकांवर. 15 रन्स ऑन अ कार्ड. 15 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. गती पुन्हा एकदा कमी केली होती. अगोदरच थोडीशी बॅकलिप वेगाने फिरली होती. बाईचा इशारा आलाय पंचांकडनं. एक अतिरिक्त धाव ही स्कोर कार्डवर येईल. एक अतिरिक्त धावेच्या साह्याने धावगती जी जाऊन पोहोचेल 16 रन्स 16 या अंकांवर. परिपूर्ण खामोशी आहे. या षटकागणिक ही खामोशी कुठेतरी आता जी परिपूर्ण जे मोमेंटम आहे ना टीम आदर्श फणसपाडा या संघाकडे घेऊन जात असताना स्ट्रोक तर चांगला आहे परंतु केतन आहे डीप मध्ये लॉंग ऑन मध्ये फील्ड केलं जाईल. एक सिंगल धाव मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने या सिंगलच्या साह्याने धावफलक जे जाऊन पोहोचेल 17 या अंकांवर. 17 रन्स ऑन अ कार्ड. एक सिंगल धावेच्या मदतीने इथून अग्रगण्य होण्याचा मानस. 17 या अंकांवर धावगतीची अधोरेखित आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज. खोलवर लेंथ हाताळली आणि इथून कुठेतरी यष्ट्यांचा वेध घेत असताना फलंदाज विशालला बाद व्हावं लागेल. चांगली गोलंदाजी अविनाशकडनं परिपूर्ण बांधून ठेवलंय आणि अतिशय सुरेख गोलंदाजी. आणखी एक विकेटचं होईल इथे पतन. फलंदाज होईल बाद. गॉन. पण येतोजी स्वागत सन्मानाकडे मुख्य मंचावर वळतोय. विद्यमान संजयजी भगत नेहमीच एक कॅप्टन कूल म्हणून संबोधले गेले खार्डी या परिसरातील आणि त्यांचाच यथोचित स्वागत आणि सन्मान हा मुख्य मंचावर केला जाईल. आणि संजय यांनाच मी विनंती करतोय की आपला शुभ सन्मान संजय यांच्या शुभ हस्ताने जो विशेष करून इथून केला जाईल. संजयजी भगत नेहमीच अमोलला पण पाहिलं एक चांगलं क्रिकेट हाताळत असताना आणि त्यांचेच बंधू संजय भगत यांना आपण पाहत आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमानं अगदी आपण पाहू शकाल हा यथोचित स्वागत सन्मान जो विशेष करून केला जातोय संदीप पिलाना यांच्या माध्यमानं. वाईटचा इशारा आलाय. एक अतिरिक्त धाव ही स्कोर कार्डवर मिळणार आहे. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 18 या अंकांवर. 18 रन्स ऑन अ कार्ड. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील तो असेल शिल्लक. पुन्हा एकदा ते व्हेरिएशन आहे. जरूर पाहण्याकरिता हा चेंडू फुलटॉस होता परंतु कुठेतरी थोडेसे फिंगर रोल केले गेले होते. त्यामुळेच कुठेतरी जी गती आहे ना जेव्हा जेव्हा तुम्ही चेंडूला हवा द्याल काहीतरी हरकत आणि काहीतरी बरकत जी पाहायला मिळणार आहे आणि तेच यावेळेस पाहायला मिळालं. परंतु बॅटिंग देखील ती तितक्या कन्व्हिन्सिंगली नाहीये. जाग्यावरूनच खेळण्याची मानसिकता जी विशेष करून पाहायला मिळाली आणि जिथून बीट होत असताना 18 या अंकांवर धावफलक. परिपूर्ण पिन ड्रॉप सायलेन्स धावेंच्या बाबतीत पाहायला मिळतंय. आता उर्वरित चेंडूंचा खेळ असेल. इथून तुमच्याकडे 12 आणि 12 चेंडूगणिक जे लक्ष आता इथून असणार आहे 53 धावसंख्येचं लक्ष. चला टीम जांभूलपाडा संघाचा कर्णधार आपण या. टॉसचा कॉल तो केला जाईल. विद्यमान संजयजी भगत साहेबांच्या वतीने देखील या स्पर्धेकरिता 1000 रुपयांचं आर्थिक सहाय्य जे या स्पर्धेकरिता मिळाले. खूप खूप धन्यवाद संजयजी भगत साहेब. मकरध्वज चषकाच्या वतीने आपलं लाख लाख धन्यवाद. 53 ची गरज आहे आता या मॅचला जिंकण्यासाठी. म्हणजे परिपूर्ण म्हणू शकाल की हळूहळू आता पकड मजबूत झाले. आदर्श फणसपाडा या संघाची जी बॅटिंग विशेष करून रोहितने केली, जी बॅटिंग सौरभने विशेष करून दाखवली आणि ती संघाच्या अगदी कामास आले. कारण की एक मोठी धावसंख्या पहिल्या मॅच मध्ये जी 43 धावा आपण पाहिल्या ज्या परिपूर्ण चेस झाल्या या मॅच मध्ये एक मोठी धावसंख्या लागली गेले 70 धावा आणि याचा पाठलाग जो आतापर्यंत कुठेतरी थोडासा अपुराच आहे.
मैदानाच्या सभोवताली आमचा लाडका प्रेक्षक राजा, खेळाडू रसिक जे विशेष करून उपस्थित झाले त्या सर्वांचं सहर्ष स्वागत. विश लाईव्ह नेटवर्कवर जे श्रोतेगण आम्हाला लाईव्ह पाहत आहेत त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. ऑनसाईडला खेळला अमीर आहे डीपमध्ये आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. फेकीही स्क्वेअर झाले परंतु बॅकअप करिता क्षेत्ररक्षक आहेत डीपमध्ये. एकेरीच्या मदतीने एकेरीच्या साह्याने धावगती जी जाऊन पोहोचेल एकंदरीत 19 या अंकांवर. 19 धावा फॉलो केला. यावेळेस फॉलोअर लेनची डिलिव्हरी जी हाताळली गेली. पैकी पाटील फील्ड करतील, धाव घेण्याचा मानस नाहीये. कुठेतरी या मिस्टेकच्या घटित झाल्यानं सुरुवातीपासून म्हणून कुठेतरी या मॅच मध्ये महत्वाचा फलंदाज होता तो होता प्रसाद. प्रसादचं शून्यावर बाद होणं परिपूर्ण स्ट्रगल श्री गणेश घासकोपरी या संघाचं जे विशेष करून पाहायला मिळतं या मॅच मध्ये. फिरवलं या चेंडूला पुन्हा एकदा फिंगर रोल केले गेले होते. हलकेसे ब्लाइंड खेळण्याचा प्रयत्न, सरळ चेंडू निघून जाईल. यसी रक्षक यांच्या हातखंडामध्ये मी विनंती करेन विद्यमान नितीनजी माळी साहेब आपल्या शुभस्थाने टॉसचा कॉल तो केला जाईल. आपण प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने उपस्थित राहायचं आहे. दोन्ही संघाचे कर्णधार ते उपस्थित झाले. श्रीराम कसराळी संघ आणि जय वाघोबा जांभूलपाडा दोन्ही संघांचं स्वागत आहे. चांगली गोलंदाजी, परिपूर्ण डॉट बॉल आणि डॉट बॉल. या षटकामध्ये आतापर्यंत 3 डॉट बॉल हाताळले सौरभने आणि चांगली गोलंदाजी. कट झाला हा चेंडू, पुन्हा एकदा सरळ निघून जाईल. अंधाधुंद फलंदाजी परंतु इथून पंच वळालेत. थोडंसं लेट रिॲक्शन, लेट परंतु थेट वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव ही स्कोर कार्ड वर मिळेल. चेक 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 1 मिनिट. नाणेफेकीचा कौल आदरणीय माननीय श्री नितीनजी माली यांच्या हस्ते आपण पाहतोय. श्रीराम कसराली आणि वाघोबा जांभूलपाडा यांच्या दरम्यान आपण पाहताना बघतोय. सर्वप्रथम कॉल होताना नितीन माली यांच्या हस्ते. छाप असा कॉल आहे. दरम्यान छाप आलेला आहे. वाघोबा जांभूलपाडा संघाने नाणेफेकीचं कौल जिंकलेलं आहे. मान्यवरांना विनंती असेल आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. सर्वप्रथम आपण नाणेफेकीचा कौल जिंकलाय, काय निर्णय असेल नंतर काय आताच सांगायचं आहे. लाईव्ह चालू आहे इकडे, तुम्हाला निर्णय अगोदरच हे करायचा आहे. ठीक आहे. रन्स कार्ड 20 या अंकांवर धावफलक जे विशेष करून पाहायला मिळते. आता शेवटचं अंतिम षटक जे इथून शिल्लक असेल. लक्षात असू द्या जेव्हा तुम्ही टॉस करीता याल जो काही निर्णय आहे टॉसच्या दिशेनेच तुम्हाला सांगायचा आहे. यानंतर असं झालं नाही पाहिजे ही नम्रतेची विनंती. 20 रन्स ऑन अ कार्ड 20 या अंकांवर धावगती. शेवटचं अंतिम षटक हाताळण्याकरिता शैलेश या गोलंदाजाला आपण पाहत आहे. ड्राईव्हचा फटका दर्जेदार आहे परंतु प्रोटेक्शन आहे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल एक सिंगल धाबेवरच समाधानी राहावं लागेल. कुठेतरी मैदानाच्या दिशेने या सेकंड इनिंग मध्ये उतरले जरूर श्री गणेश घासकोपरे संघ, परंतु मैदानावर उतरलेत आणि शस्त्र आणायचे विसरलेत की काय हा एक प्रश्नचिन्ह. शस्त्राचा उल्लेख झाला म्हणजे बॅटिंग कुठेतरी थोडीशी निष्फळ ठरली गेली आतापर्यंत आणि खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी ज्यामध्ये कंट्रोल व्हेरिएशन या सर्व काही गोष्टी आपण पाहिल्या. आता कनेक्शन चांगलं जरूर बनलंय परंतु अमीर याला निवडलं आणि त्या दिशेने अगदी चांगला झेल यावेळेस झालाय परावर्तित. विकेट मिळेल. हा धक्का क्रमांक 3 श्री गणेश घासकोपरी या संघाला. महेश पाटीलचा संघर्ष यावेळेस झालाय समाप्त. गॉन. आणि तदनंतर पंकजी पाटील डेक्स यांच्या माध्यमानं टी शर्ट आज स्पॉन्सर्ड झालेत. श्रीराम कसराळी या संघाकरिता क्लीन बॉल लेफ्ट केलं यावेळेस आणि सरळ चेंडू यस्ताना जाऊन आदळला. कुठेतरी आता या मॅच मध्ये या सर्व काही गोष्टी क्लिअर अँड कट पुढे जात असताना की ही मॅच आता आदर्श फणसपाडा या संघाच्या मजबूत हतकंडीमध्ये आहे. मैचचा स्ट्राईक रेट या अगोदर आपण पाहिला 7 चेंडू फेस केले आणि एकही धाव त्यांच्या बॅटमधनं निघाली नाही
आणि तेच यावेळी चित्र पाहायला मिळालं. हा विकेट आपण पाहताय, कुलर लेन लेफ्ट केला या चेंडूला आणि जिथून क्लीन बोल्ड जो विशेष करून आपल्याला पाहायला मिळतोय. मध्ये ज्या पद्धतीने त्यांनी झेल घेतला होता तो व्हिडिओ देखील LPW आउट केल्यानंतर जो व्हायरल झाला होता तो देखील महेश पाटील GTC लाईव्ह वर अगदी आपण त्या सर्व काही गोष्टी पाहिल्या. 21 अंकांवर 4 धक्के. खाली राहिला हा चेंडू सरळ निघून गेला. यष्टीरक्षक यांच्या हातकंडामध्ये निर्धाव चेंडूची सांगता जिथून पाहायला मिळते. काय गोलंदाजी झाली. जरूर धावसंख्या 70 होती, पाठलाग करायचा होता चांगल्या पद्धतीने, परंतु जी गोलंदाजी झाली ती धारदार आणि परिपूर्ण या मॅच मध्ये आता पकड मजबूत केले आणि डॉमिनेशन दाखवले आदर्श फणसपाडा या संघाने. हलक्याच्या हाताने स्टेअर केलं, ही दिशा दर्शवली जाते, परंतु हे फटके थोडेसे अगोदर येणं तितकंच गरजेची गोष्ट. आते आते मेहरबाब बहुत देर हो गई, कारण की या मॅच मध्ये खूप काही गोष्टी ज्या घटित झाल्या आणि आतापर्यंत या मॅचची सिच्युएशन ही परिपूर्ण आदर्श फणसपाडा या संघाच्या वतीने. पहा ऑफस्टमच्या बाहेर शफल झाले. मनगड्याच्या साहाय्याने फक्त आणि फक्त दिशा दर्शवली गेली. बॅकवर्ड ऑफ लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू घरंगळत निघून गेला 4 धाबींकरिता. जाता जाता काहीतरी थोडासा इम्पॅक्ट टाकण्याचा मानस फलंदाजाच्या माध्यमानं विजय आणि पराभवाचं अंतर हळूवारपणे कमी होईल. शेवटचा अंतिम चेंडू. शेवटच्या अंतिम चेंडूवर देखील चांगला स्ट्रोक आहे आणि इथून घरंगळत चेंडू निघून जाईल स्क्वेअर लेग क्षेत्रातनं. एन मोमेंटला बाउंड्री लाईन लगत थांबलाय. याला म्हणतात नशीब. जेव्हा नशीब तुमच्या बरोबरीच नसताना ते काही गोष्टी करा, त्या गोष्टी तुमच्या अगेन्स्ट जातानाच पाहायला मिळतील. हार्ड लक टीम श्री गणेश घासकोपरी संघ आणि कॉंग्रॅच्युलेशन टीम आदर्श फणसपाडा. अतिशय चांगला खेळ जो विशेष करून इथून पाहायला मिळाला आणि या मॅच मध्ये वन साइडेड ही गेम जात असताना 45 धावेने आदर्श फणसपाडा संघाने मॅच जिंकली. मॅच मध्ये रोहितने चांगली सुरुवात करून दिली. 18 चेंडू गणिक 46 धावा या त्याच्या बॅटमधनं सौरभने दिली.